नमस्कार शेतकरी बंधूंनो, नमस्कार। आपण श्री नरेंद्र भाऊ वांदे यांच्या शेतामध्ये महाकाल वाण पाहून राहिलो। तर गाव आहे आपलं येवदा, तालुका दर्यापूर, जिल्हा अमरावती। तर बघा शेतकरी बंधूंनो, यावर्षी जे परिस्थिती आहे तुम्हाला सर्व माहीत आहे की जवळपास वाण पिवळे झाले आहे, उंच खूप वाढले आहे आणि त्याला जे आपल्याला उत्पादन पाहिजे तेवढं उत्पन्न या वर्षाला मिळण्यासारखं नाही आहे। आणि मला वाटतं इथं जवळपास महाकाल 2 वर्ष झाले इथं लागवड होऊन राहिली। मागच्या वर्षी नरेंद्र भाऊ आणि इतर काही सहकारी लोकांनी लावला होता आणि नाना भाऊनी जवळपास आमच्या इथं जे इथं वितरक आहे आशिष कृषी सेवा केंद्र श्री नाना भाऊ, तर नाना भाऊ कळमकार यांच्याकडे या परिसराचं काम आहे। तर शेतकरी बंधूंनो, वर्ष कसंही असो आपल्याला म्हणजे जे काही खर्च वाढले आहे, महागाई वाढून राहिली, तर अशा परिस्थितीत आपल्याला 15 ते 20 क्विंटल महाकाल कपाशीपासून उत्पन्न कसं घेता येईल हे सर्वात महत्वाचं आहे। व आता ही जी परिस्थिती आहे इथं काय परिस्थिती वाटते तुम्हाला, काय उत्पन्न येईल नरेंद्र भाऊ वांदेंना? जे काही म्हणजे बऱ्याच लोकांना वाटतं की बाबा 11 येईल, 12 येईल, 10 येईल, परंतु आता इथेही पहा त्यांना आपण सांगितलं होतं, पण आता हे वर्ष जास्त पावसामुळे करू शकले नाही, ते शेंडे कट करायचे होते। हा जो वाढ आहे हा उंच वाढते, दणकट आहे, 6 ते 8 ग्रामचं बोंड आहे, वजन आहे, वेचाला आहे आणि सर्वात महत्वाचं पानं कमी आहे। तुम्ही दाट जरी पेरला, 4 बॅग पेरलाय, 5 बॅग पेरलाय करायला, तरी हा वाण दाट होत नाही। आणि बरीचशी यावर्षी परिस्थिती कशी आहे, भरपूर पाऊस झाला, वाण खूप वाढले, दाटले आहेत आणि आज माल बोंड तेवढे नाही आहे, पिवळे झाले। बरं, आता या वाणासाठी महाकाल वाणासाठी उत्पन्न आपल्याला 15-20 कसं घेता येईल? तर शेतकरी बंधूंनो, वाण झपाट्यानं वाढते, पण तरी आपण पहिले 2 DAP त्याच्यासोबत 20-25 किलो युरिया पहिले हे 2 डोस द्यायचे। शक्य झालं तर तिसरा डोस आपला 10-26-26 किंवा पोटॅश आणि मायक्रोटट किंवा मायक्रोराजा असं द्यायचं। म्हणजे 3 डोस आपल्याला हे जनरली 50 दिवस 45 दिवस म्हणजे जनरली कपाशी आपली 1-1.5 फुटाची होईल अशा परिस्थितीत ते खतम करायचे आहे। म्हणजे त्याला कालावधी मिळेल, पटपट वाढेल आणि जनरली पोळ्यानंतर आपल्याला शेणाकट करायचा या वाणाचा। म्हणजे कपाशी असेल कंबरच्या वर, कंबर एवढी असली तरी चालेल, तरी तुम्हाला 15 क्विंटल हा वाण, जे काही आता व्हिडिओ टाकले आम्ही तसे कंबर एवढ्या कपाशीला पोळ्याला जे लोकांनी शेंडे कट केले 15, 16, 18 क्विंटल 20 क्विंटल पर्यंत गेली आहे हे वाण कंबर एवढ्या कपाशीला ज्या लोकांनी शेंडे कट केले आणि अशा पद्धतीनं मशागत केली। तर शेतकरी बंधूंनो, सर्वात महत्वाचा वेळ, भाव आपल्या हातात नाही आणि पाऊस आपल्या हातात नाही, आणि ह्या 2 गोष्टीचा जर आपल्याला हे करायचं असेल आणि उत्पन्न जर घ्यायचं आहे, पर्टिक्युलरली महाकालचं आपण जे सर्व बोललो आहोत, तर हे जर अशी मशागत झाली तर तुम्हाला निश्चितच वर्ष कसंही असो, निसर्ग कुठेही जाओ, तरी महाकाल तुम्हाला 15 ते 20 क्विंटल उत्पन्न देऊ शकते। लवकर येणार आहे, बिलकुल तुम्हाला सांगतो। दसऱ्याला याची वेचणी होते, तुम्ही शेणाला पोळ्याला शेणा कट केला तो दसऱ्याला वेचणी, आणि खरं सांगतो तुम्हाला जो कपाशीचं खरं उत्पादन ते दसऱ्याच्या दिवाळीच्या दरम्यान 3 वेळचे खरे यायला पाहिजे, म्हणजेच तुम्हाला उत्पन्न चांगलं देता येईल। कारण दिवाळीनंतर काहीच खरं नसते, थंडी वाढते, पिवळेपणा होते, चिकटावा येते, पांढरी माशी येते आणि बोंडळी येते, असे सर्व संकट दिवाळीनंतर। म्हणून शेतकरी बंधूंनो, सर्वात मशागत हे जे आता सांगितले आपण जे बोललो आहे ते मशागत त्याप्रमाणे झाली, तुम्हाला निश्चितच 15-20 क्विंटल महाकाल उत्पन्न देऊ शकणार। आणि असा महाकाल आहे। आणि महादेवा आणि महाकाल, मागच्या वर्षी नरेंद्र भाऊनी दोन्ही वाण पेरले होते, ते म्हणत दोन्ही वाण चांगले आहेत, दोन्ही याचा वजन महादेवाचं वजन 1-1.5 ग्राम महाकालपेक्षाही जास्त आहे। म्हणजे दोन्ही वाण दणकट आहेत, उंच वाढणारे आहे आणि लवकर येणारे आहे। तर शेतकरी बंधूंनो, तुम्ही हा महत्वाचा वेळ दिला, धावपळीचा टाइम आहे, आमचे नानाभाई म्हणजे उपस्थित झाले, बळीराजा कृषी केंद्र देशमुख साहेब उपस्थित झाले। तर हा जो काही येवदा गावातील सर्व मित्रमंडळी आणि शेतकरी बंधूंनी आमच्या या कार्यक्रमाला मोलाचा वेळ दिला, त्याबद्दल सर्वांचे मी आभार व्यक्त करतो। आणि सर्व मित्रमंडळी नातेवाईक हा सर्व व्हिडिओ पोहोचेल म्हणून आपण प्रयत्न करू, 15 ते 20 क्विंटल उत्पन्न कसं घेता येईल महादेवा या वाणापासून। तर शेतकरी बंधूंनो, धन्यवाद, मी पुन्हा आपले आभार व्यक्त करतो वेळ दिल्याबद्दल। चला, धन्यवाद।